जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत कोणतं कर्ज पात्र होणार, आपलं कर्ज याच्या अंतर्गत पात्र होणार का, या योजनेचे निकष काय आहेत याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। आणि याच्या संदर्भातील निकष आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये हंगामी पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्ड द्वारे दिलेली जी काही पीक कर्ज आहेत अशी सर्व अल्प मुदतीची पीक कर्ज याच्यामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत। याच्यामध्ये सोने तारणावरती दिलेला पीक कर्जाचा समाविष्ट केला जाणार नाही। याच्यामध्ये पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित कर्ज देखील समावेश केली जाणार आहे। जी अल्पमुदत पीक कर्ज मुदत संपल्यानंतर त्याचं फेर पुनर्गठन किंवा पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेले अशी कर्ज सुद्धा या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। कालावधीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। कालावधी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना झालेलं वितरण, याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेलं कर्ज जे 31 मार्च 2026 पर्यंत त्या शेतकऱ्याने भरलेलं नाही, या कर्जाची थकबाकी मुदल आणि व्याज हे 2 लाख रुपयापर्यंत असेल तर ते पूर्णपणे माफ केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये बरेच जण प्रश्न विचारतात की मी जुलै 2024 मध्ये घेतलं, सप्टेंबर 2024 मध्ये घेतलं, ते कर्ज जर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत झालेलं असेल तर असं कर्ज जे 31 मार्च 2025 पूर्वी उचल केलेलं आहे असं कर्ज आणि 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही जर त्याची परतफेड केलेली नसेल, ते जर 31 मार्च 2026 पूर्वी भरलेलं नसेल तर ते कर्ज याच्यामध्ये पात्र होणार आहे। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये वितरित झालेली पीक कर्ज परंतु बँकेच्या माध्यमातून अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत कर्जामध्ये जर रूपांतर केलेलं असेल, ते पुनर्गठित करून फेर पुनर्गठित करून जर त्याला मध्यम मुदतीच्या पीक कर्जात रूपांतर केलं असेल तर अशी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झालेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेली ही कर्ज याच्या अंतर्गत थकबाकी मुदल आणि व्याजासहित पात्र असणार आहेत। याच्यामध्ये जर एखादा शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये जर पात्र झालेला असेल तर त्या शेतकऱ्याचं जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत कर्ज या योजनेच्या अंतर्गत माफ केलं जाणार आहे। त्याच कर्ज खात्याची रक्कम जर 50,000 पेक्षा कमी असेल तर ती रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी मुदल व्याज असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्ज खाती या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत। कोणत्या कोणत्या बँकांचे कर्ज माफ केले जाणार? राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील सर्व बँका। बरेच जण विचारतात कॅनरा बँक आहे का, HDFC आहे का, या बँकेत नाही सांगितलं जातं। प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किंवा व्यापारी बँकेकडून किंवा स्वभांडवलातून कर्ज वितरण केलेल्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था। हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे 5वा, कारण याच्या अंतर्गत जे काही तुमच्याकडे सेवा सहकारी संस्था आणि कृषी पतपुरवठा संस्था याच्या अंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, या कर्जमाफीसाठी जे एक महत्वाचे असे निकष आहेत ज्याची माहिती वारंवार विचारली जात होती। आता याच्या याद्या किती येणार, याच्यानंतर KYC कशी केली जाणार, याच्या प्रक्रिया काय काय असणार आहेत, शेतकऱ्यांना जर कर्जमाफीच्या संदर्भात आक्षेप असतील किंवा कर्जमाफीमध्ये जर नाव आलं नाही तर काय करायचं, या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्याबद्दल कमेंट करा। त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।